हाय हॅलो नमस्कार, मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा फार फार स्वागत। आज बघा आपण जे सिल्क थ्रेड धाग्याचं आहे ना, तर त्या धाग्याने जर आपल्याला समजा एखादी डिझाईन जर भरायची असेल किंवा आपल्याला जर स्पेस आहे तो स्पेस जर भरायचा असेल तर तो कशा रीतीने भरायचा ते शिकणार आहे। पण आपलं बघा आता जवळजवळ 3-4 दिवस झाले एकही व्हिडिओ आला नाही। त्याचं कारण की थोडंसं वैयक्तिक कारण होतं, त्यामुळे व्हिडिओला डिले झाला। पण याच्यानंतर असं होणार नाही याची मी काळजी घेईन। तर बघा इथे हा आपण स्क्वेअर काढून घेतलेला आहे असा, आणि आता आपल्याला हा स्क्वेअर आहे ना सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करून भरायचा आहे। तर त्याच्यासाठी बघा आपण हे बघा डबल ताराची सुई आणि हा सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करणार आहे। तर आपल्याला डबल धागा लागत असतो, तर त्यासाठी आपण डबल रीलवर गुंडाळून घेतो आणि त्याच्यानंतर बघा आपण काय करतो, हे बघा हा डबल धागा घेतलेला आहे, याला आपण अशी गाठ मारून घ्यायची। गाठ मारल्यानंतर याला आपण जशी पिळी मारतो ना वातीला, त्या पद्धतीने धाग्याला असं करून घ्यायचं आणि याला असं करून घ्यायचं। मग हा बघा इथे आपण आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता, हे बघा हा धागा वर काढलाय की आता आपण काय करणार आहे, हा धागा वर काढला की याला इथेच हे बघा असं खाली करायचं। खाली केलं की याला आपल्याला एक स्टिच द्यायची। एक स्टिच दिली की आणि तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की आपण सर्व वर्क करू शकतो, पण सिल्क थ्रेड धाग्याचं वर्क आहे ना एकदम सैल हाताने आणि नाजूक पद्धतीने करावं लागतं। आता बघा आपण हेच आहे ना, हे जे आपले 2 धागे आहे हे आपण याच्या बाजूला नेणार आहे। इथे नेले की याला आपण परत हे बघा ही परत एकदा सांगते, हे 2 धागे आहे याला आपल्याला काय करायचं आहे, असे इकडे न्यायचे बरोबर। इथे सुई टेकवायची, सुई टेकली की धाग्याला आडी पाडायची आणि असं घ्यायचं। असं घेतलं की इथे आहे ना आपल्याला परत हे बघा स्टिच घेतली की हा धागा रिटर्न इकडे आणायचा। मग परत आपल्याला अशा पद्धतीने इथे पण असंच करायचं, स्टिच घ्यायची आणि हे जे धागा आहे ना इथे गेलं की हे 2 धागे आपण काढून घ्यायचे। हे 2 धागे काढले की हे बघा इथे आपण स्टिच घ्यायची। स्टिच घेतली की आपल्याला इकडे यायचं, इकडे आलं की आपण परत याला असं स्टिच घेणार। मग आपल्याला काय करायचं आहे, इथे स्टिच घेतली की आपण इथे खाली असं करून देणार। असं केलं की आपल्याला परत इथे न्यायचं, असं केलं हे बघा की इथे आपल्याला असं घ्यायचं। स्टिच केली की आपण हा धागा इकडे घ्यायचा, इथे स्टिच केली की हे बघा इथे एक टाका करून घ्यायचा, हे बघा इथे असं केलं की इथे आपल्याला परत जायचं। परत इथे गेलो आपण की आपल्याला काय करायचं आहे, असं करायचं।
आपल्याला पूर्ण जो आपण जो स्क्वेअर काढलेला आहे लंबी डिझाईन, तर ती आपल्याला अशा पद्धतीनेच भरून घ्यावी लागते सिल्क थ्रेड धाग्याने. पण ज्यावेळेस आपण समजा गळ्याला जरी डिझाईन टाकत असलो तर आरीवर्क आपण जर छोटे छोटे पानं काढले तर ती जर डिझाईन आपल्याला भरायची असेल तर आपण या पद्धतीनेच भरायची असते. कारण कसं असतं, सिल्क थ्रेड धाग्याचं जे काम आहे ना, हे भरीव पानं वगैरे खूप सुंदर दिसतात आणि म्हणजे एक डिझाईनला पण एक छान असं लुक येतं बघा ह्या सिल्क थ्रेड धाग्याच्या डिझाईननी. याच्यामध्ये आपण गोटचा जर धागा टाकला ना मध्यभागी आणि ही डिझाईन केली तर पण खूप सुंदर दिसते बघा ही डिझाईन. आणि एक नवीन असं लुक येतं. डिझाईन आहे ना ही कंप्लीट करत आहोत. तर आपण इथपर्यंत केलेली आहे. आता आपण इथे ही पूर्ण करून घेणार आहे. तर आपण हे बघा इथे काय केलेलं आहे आपण सुरुवातीला, हे बघा इथे घेतलं की हा धागा वर काढायचा. हा धागा वर काढला की बरोबर इथे जायचं. इथे गेलं की हा धागा हे बघा इथे घ्यायचा. इथे घेतला की इथे याला एक स्टिच करून घ्या. एक स्टिच केली की हा धागा परत इथे न्यायचा. इथे नेला की हे बघा आणि दोन्ही धागे आपले सोबतच हे करायचे. म्हणजे आता इथे कसं आहे मागे पुढे आहे धागा, तर मागे पुढे नको, हा दोन्ही धागे आपले सोबतच काम झालं पाहिजे दोन्ही धाग्यांचं. कारण जर हे धागे मागे पुढे झाले तर परत याच्यातला झोळ काही निघत नाही बघा. हे बघा आता हे इथे घेतले की इथे परत एक स्टिच करून घ्यायची. इथे स्टिच केली की हाच धागा कंटिन्यू इथे यायचं. आता इथे आल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे हे बघा. आता हे धागे असे नको म्हणून हा धागा आहे ना सुरुवातीलाच इकडे आणायचा आणि हा बरोबर असं करायचं. मग इथे एक स्टिच करून घ्यायची. इथे एक स्टिच केली की हे बघा म्हणजे कसं दोन्ही धागे जे असतात ना एक आला एक खाली राहिला तर तसं होता कामा नये. म्हणून हा धागा दोन्ही धागे आहेत ना हे बघा दोन्ही धागे सोबतच आले पाहिजे. म्हणजे हे दोन्ही धागे आपले इथे प्रॉपर आले पाहिजे आणि हे दोन्ही धागे बरोबर याच्यातून असे निघाले पाहिजे. मग त्यावेळेस ते काम ओके होतं. आता हे दोन्ही धागे बरोबर इथे असे ताणले की हे बघा इथे आपल्याला बरोबर स्टिच करून घ्यायची. हे बघा असं केलं की इथं आपल्याला
बरोबर स्टिच करायची. स्टिच केली की हे बघा, हे दोन्ही धागे आपले बरोबर असे आले की हे परत इथं न्यायचे याच्या खाली. आणि हे लहान मोठे पण नको, व्यवस्थित असे नेले की याला बरोबर सुई पकडून बरोबर असं काढायचं. एक स्टिच करून घ्यायची. हे बघा, परत हा धागा इथे आणायचा. इथे आणला की परत बघा इथे हा धागा असतो ना, मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा असा लूजच ठेवायचा, म्हणजे मग हा प्रॉपर इथपर्यंत येतो. मग इथे आला की इथे आपल्याला एक स्टिच करून घ्यायची. आता स्टिच करताना याला हे बघा सुई आत टाकायची, बरोबर असं करायचं म्हणजे. आणि मग परत हा धागा तुम्हाला इथे न्यायचा. मग आता इथे नेला की इथे हे बघा असं केलं की इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायची. तर दोन्ही धागे व्यवस्थित वापरायचे, व्यवस्थित पकडायचे. परत इथून तुम्हाला इथे यायचं. इथे आलं की परत बघा हे जे आहे ना, हे प्रॉपर इथपर्यंत आलं पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला हा धागा बरोबर असा याच्यातनं काढता येतो. हे बघा, म्हणजे आपण ज्यावेळेस इकडून इकडे करतो ना, तर त्यावेळेस हे धागे पूर्ण असे इथेच नको राहायला, पूर्ण इथपर्यंत आले पाहिजे. इथपर्यंत आले की बरोबर मग कोण आहे, इथपर्यंत आले की इथे आपल्याला स्टिच करता येतं. हे बघा, स्टिच केलं की आपण हा धागा वर काढून घेतो. मग हा धागा वर काढला की बरोबर आपल्याला हे बघा असं इथे न्यायचं. इथे नेलं की बरोबर हा धागा आपल्याला इथे काढायचा. इथे काढला की हे बघा, इथे आपण काढल्यानंतर इथे आपल्याला स्टिच करायचं. म्हणजे आपण काय करणार, आता हे धागे आपण इथे टाकले की हे इथे असं स्टिच करायचं. स्टिच केलं की परत इथे परत असं आलं की इथे स्टिच, परत इथे स्टिच. हे बघा, दोन्ही धागे सोबत. परत इथे स्टिच. स्टिच केलं की परत हे दोन्ही धागे इथे. हे बघा, परत इथे स्टिच, दोन्ही धागे सोबत. म्हणजे अशा पद्धतीनेच आपल्याला ही जी एखादं पान असेल किंवा एखादं म्हणजे सिल्क थ्रेडची डिझाईनमध्ये आपल्याला जर भरती करायची असेल तर या पद्धतीनेच आपल्याला डिझाईन पूर्ण भरती करावी लागते. भरती मीन्स तिला डिझाईनला आपल्याला पूर्ण जर भरीव करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हीच टेक्निक वापरावी लागते. हे बघा, एक धागा येऊन जमत नाही. आणि
ही हे जे धागे आहे हे प्रॉपर इथपर्यंत न्यावेच लागतात आपल्याला. हे बघा, या लाईनवर नेला की आपण हे बघा, हे 2 धागे वळले की इथे आपण स्टिच करणार. जर तुम्ही इकडून जर इकडे नेलं रिटर्न तर इथे असा गुंता होणार. त्यामुळे तुम्हाला हा जो धागा आहे हा तुम्हाला प्रॉपर इकडे असा ओढावा लागतो. मग इकडे हा बसत नाही, त्यामुळेच इथे आपल्याला एक टाका घ्यावा लागतो. हे बघा, म्हणजे काय होतं, डिझाईन आपली पूर्ण बसते. आणि मग हे दोन्ही धागे तुम्हाला परत इथे न्यावे लागतात. आता दोन्ही धागे जास्त पण नेऊन फायदा नाही आणि कमी पण नेऊन फायदा नाही, पूर्ण मापातच असे न्यावे लागतात. हे बघा, असं पकडावं लागतं आणि हे बघा, हे कमी जास्त नको व्हायला. त्यासाठी दोन्ही धागे सोबत इथे सुई, दोन्ही धागे असे टाईट पकडायचे. हे बघा, आणि बरोबर सुई आत टाकायची. सुई आत टाकली की हे बघा, आले हे दोन्ही धागे वर. आता हे दोन्ही धागे वर आले की इथं तुम्हाला स्टिच घ्यावीच लागणार. मी तुम्हाला पहिल्यामध्येच सांगितलं की तुम्ही जर हा धागा इकडे आणला तर या धाग्याला असा झोळ बसतो खालच्या, त्यामुळे इथे तुम्हाला स्टिच घ्यावी लागेल. हे बघा, इथे सुई आत टाकायची आणि अशी बरोबर याच्यावर अशी स्टिच घ्यायची. हे बघा, सुई आत स्टिच घेतली की हे दोन्ही धागे आपले वर येतात. वर आले की बरोबर इथं यायचं. इथं आलं की बरोबर हे दोन्ही धागे पकडून असे घ्यायचे आणि इथे पण एक स्टिच. हे बघा, इथे एक स्टिच आपल्याला मारून घ्यायची. मग इथून परत आपल्याला असं क्रॉसमध्ये जायचं. क्रॉसमध्ये गेलं की ही अशी करायची. ही डिझाईन अशी केली. आता आपल्याला क्रॉस भरायचं, कारण आपण सुरुवातीला क्रॉसच भरत सुरुवात केली होती. हे बघा, दोन्ही दोन्ही धागे भरायचे. दोन्ही धागे भरले, टाका म्हणजे एक स्टिच करून घेतलं की बरोबर इथे यायचं. हे बघा, इथे एक स्टिच, परत इथे परत एक स्टिच, दोन्ही धागे सोबत, परत इथे परत एक स्टिच, दोन्ही धागे सोबतच. जरी आपण सोबत केले तर ते खालीवर एकदमच खालीवर होऊन जातात. हे बघा, त्याच्यानंतर इथे एक स्टिच. हे बघा, त्याच्यानंतर परत इथे हे बघा, आणि मग इथे आता आपण केलंय ना असं, बरोबर इथे आपण एंडची नॉट मारून घ्यायची. एंडची नॉट मारताना परत एकदा सांगते. हे बघा, हे दोन्ही धागे आहे. सुई आत टाकली आपण काय करायचं, सुई आत टाकल्यानंतर धागा दोन्ही पण याला, हे बघा, दोन्ही धागे
ओढून घ्यायची. ओढल्यानंतर गाठ पडते. त्याच्यानंतर परत सुई आत टाकू. दोन्ही धागे ओढले की या धाग्यातनं तुम्हाला हे जे आहे जुनी लाईन ही पकडायची. आणि हे बघा अशा पद्धतीने आपली ही पूर्ण डिझाईन आपण भरलेली आहे. डिझाईन आपली पूर्ण भरून झालेली आहे. आणि ही डिझाईन अशीच करावी लागते भरताना. इकडून सुई इकडे, इथे स्टिच, परत सुई इकडे, इकडे स्टिच. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी.